गेल्या 13 वर्षांपासून राज्यात बंद असलेली छमछम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारनं डान्स बारसाठी घालून दिलेले अनेक जाचक नियम सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेत। सर्वोच्च न्यायालयानं काही अटींच्या आधारे बार सुरू करायला परवानगी दिली आहे। राज्यात पुन्हा सुरू होणार छमछम। परवान्यासाठीच्या जाचक अटी रद्द। रात्री 11:30 पर्यंत डान्स बार सुरू ठेवता येणार। तेरा वर्षांपूर्वी बंद झालेले डान्स बार आता पुन्हा सुरू होणार आहेत। डान्स बारचा परवाना मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अतिशय कडक अटी लागू केल्या होत्या, मात्र त्या व्यवहार्य नसल्याचं सांगत कोर्टानं या अटी रद्द केल्या। त्यामुळे छमछमचा मार्ग मोकळा झालाय। अर्थात हे डान्स बार संध्याकाळी 6 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील। शिवाय बारबालांवर पैसे उडवता येणार नाहीत। सुप्रीम कोर्ट ने पहले जो बैन हटाया था डांस बार्स पे, वो फिर से महाराष्ट्र सरकार ने फिर से एक रेगुलेशंस लाए थे, जिस पे हमारा कहना था कि रेगुलेशन वैसे है कि जो फिर से बैन लाते हैं। तो काफी सारे जो हमारे इस पे कहना था वो कोर्ट ने माना है। डान्स बार सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं 2005 साली नियमावली जाहीर केली होती। या अटी इतक्या जाचक होत्या की त्यांची पूर्तता होणं जवळपास अशक्य होतं। त्यामुळे गेल्या 13 वर्षात एकाही डान्स बारला परवानगी मिळू शकली नाही। पण आता कोर्टाच्या निर्णयामुळे सरकारला एक पाऊल मागे सरकावं लागलंय। सुप्रीम कोर्ट ज्यावेळेला एखादा निर्णय घेते त्यावेळेला ते शासनावर बंधनकारक असते आणि जरी सुप्रीम कोर्टने परवानगी दिलेली असली तरी ती सशर्त परवानगी आहे। आणि ह्याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे की पैसे उधळणं हा जो प्रकार डान्स बारमध्ये चालत होता हा 100% बंद झालेला आहे। अर्थात कोर्टाच्या निर्णयानंतरही डान्स बार इतक्या सहजासहजी सुरू होणार नाहीत असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळेंनी व्यक्त केलाय। तर महिला वर्गानंही डान्स बार सुरू होण्याला नापसंती दर्शवली आहे। मागच्या 14 वर्षांमध्ये अनेकदा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामधून ऑर्डर्स आणि जजमेंट्स मिळालेले आहेत, परंतु सरकारचा मानस नाही आहे की डान्स बार सुरू व्हावेत। आता आपल्याला हे पुढच्या काळामध्ये लक्षात येईल की डान्स बार्स खऱ्या अर्थाने सुरू होतात किंवा नाही, परंतु या जजमेंटमुळे एका रात्रीमध्ये सगळे डान्स बार सुरू होणार नाहीयेत। महिला म्हणून मला असं वाटतं की याच्यावर बंदी घालायलाच पाहिजे, कारण समोर एखादी मुलगी नाचणार, तिच्यावर तुम्ही पैसे उधळणार, दारू पिणार, या गोष्टी नाही कुठेतरी एक मिडल क्लास फॅमिलीला या गोष्टी नाही रुचत नाहीत। आपण कुठलीच महिला आता सेफ नाहीये। जसं हवं होतं किंवा जसं पूर्वी होतं तसं काहीच सेफ्टी नाहीये। आणि हे डान्स बार पुन्हा चालू करून आपण याला परत खतपाणी घालतोय असं वाटत नाहीये का? डान्स बारच्या नादापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तरुणाई वाम मार्गाला लागली। त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात RR पाटील यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला। या निर्णयाचं त्यावेळी खूप कौतुकही झालं। पण आता पुन्हा एकदा छमछम सुरू होतीये। या 13 वर्षात महाराष्ट्र बराच पुढारलाय। आता हे पुढारले पण नेमकं कशा बाबतीत आहे हे येत्या काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।